किनगाव जट्टूमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा। लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे दरवर्षीप्रमाणे 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा साजरा करण्यात आला। दरवर्षी श्रावण अमावस्येला सर्वत्र बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात, परंतु यांत्रिकीकरणामुळे शेतीमधले बैलाचं महत्त्व कमी झालं तरी देखील अनेक शेतकऱ्यांना मशागतीसाठी बैलावरच अवलंबून राहावं लागतंय। उन्हा तानाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे बैलपोळा। राज्यातील कानाकोपऱ्यात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्या अनुषंगाने किनगाव जट्टू येथे सुद्धा बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला। आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे बैलपोळा हा सण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। विशेषतः ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यातील सर्वात आनंदाचा दिवस। जे बैल शेतकऱ्यासोबत रात्रंदिवस 12 महिने शेतात कष्ट करतात, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जाराजाच्या जोडीला स्वच्छ धुतो व तसेच त्यांच्या शिंगाला बेगड लावतो, तसेच गळ्यात घुंगराच्या माळा घालतात, अंगावर झुला टाकतात, पायात पैंजण बांधून त्यांची वाजत गाजत गावामधून मिरवणूक काढतात व नंतर त्यांना घरी आणून त्यांची सपत्नीक पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात। शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो। जे बैल जोडी 12 महिने उन्हात पावसात शेतकऱ्यांसोबत कष्ट करतात, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। शेतकरी खाद मळणीच्या दिवशी आपल्या सर्जाराजाच्या जोडीला स्वच्छ धुतात, संध्याकाळी त्यांची पूजा करतात। आज आमंत्रण, उद्या जेवायला या असं बैलांच्या कानात सांगतात। तर पोळ्याच्या दिवशी त्यांच्या शिंगाला बेगड लावतात, गळ्यात घुंगरांच्या माळा बांधतात, पायात पैंजण बांधतात, पाठीवर झुला टाकून त्यांचा शृंगार करून बैलांची ढोल ताशांच्या गजरात आपापल्या गावातून मिरवणूक काढतात। त्यानंतर घरी आणून सपत्नीक पूजा करून शेतकरी आपल्या सर्जाराजांच्या जोडीला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतो। अशा प्रकारे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। मराठी केसरी न्यूज साठी केशव सातपुते, किनगाव जट्टू, लोणार। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।